रिॲक्ट होतात. म्हणजे कदाचित आपल्याला त्यांची बाजू कळल्यावर वाटेल की अच्छा हो असं होतं का तुमच्या मनात, पण हे असं खरं तर नव्हतं. तर ती त्यांच्या बाजूने ती बरोबरच आहे त्यांच्या दृष्टीने आपण बघितलं तर. मग अशा वेळेला शारदाचं असं म्हणणं असतं की अरेला कार्य करून नाती तुटूच शकतात, त्याला काही वेळ नाही लागत, पण त्यांनी काही साध्य होत नाही. पण आपण जर आपल्या लिमिट पर्यंत समोरच्याला समजून घेतलं, एक माणूस म्हणून माणसाला समजून घेतलं आणि पुढे जात राहिलो तर कुटुंब व्यवस्था टिकेल, ते कुटुंब शांत राहील आणि त्यांची त्यांची एकमेकांबरोबर नात्यातली जी देवाणघेवाण आहे ती सुरू राहील आणि एक छान नाईक फॅमिली अशी एक अस्तित्वात राहील. जर अरेला कार्य केलं, अरे यांचं मला पटत नाहीये त्यांचं मला पटत नाहीये म्हणून रिॲक्ट होत राहिली शारदा, तर मग कशातच कुठलंच समाधान मिळणार नाही. कदाचित आता 10 वेळा ओरडा खाल्ल्यानंतर एकदा तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेल तो मिळाला तर त्याच्यातलं तरी समाधान तिला मिळेल. पण जर नुसतंच भांडाभांडी वादावादी होत राहिली, त्यांना आपण रिॲक्ट करत गेलो तर ते होणार नाही असं समजून चालणारी ही शारदा आहे. म्हणजे तिला असं वाटत असतं की जितकं माझ्याच्याने शक्य आहे, जितकं मला करता येईल तितकं मी करणार आहे या घरासाठी आणि मला करायचं आहे. आणि ते जबरदस्तीने नाही, ते तिला मनापासून वाटतंय की मला नानीसाठी काहीतरी केलंच पाहिजे, कारण त्यांच्या घरात त्यांनी आपल्याला राहू दिलंय, त्यांच्या घरात ॲज तिच्या नावावर असेल घर पण ती आपल्याला राहू देते आणि तिचा स्वभाव तसा आहे. ती मुद्दाहून वागत नाही, पण तिच्या स्वभावातच आहे तसं वागणं. त्यामुळे तिच्यावर चिडून काय करणार आहे, ठीक आहे तुला हे पाहिजे ना, मी हे तुम्हाला करून देते. आणि तिने समजून घेतलंच आहे माझ्या लग्नापासून, असंही शारदाचं म्हणणं आहे. आणि हेमंतच्या बाबतीत म्हणाल तर हेमंतला त्याचे काहीतरी व्याप आहेत त्याच्या डोक्यात, त्यामुळे तो त्याच्या व्यापातली त्याची लिंक तुटली, माझ्यामुळे तुटली, चहा घ्या अमुक करा की तो चिडतो, तो त्रासतो की अरे थांब जरा, मला माझ्या डोक्यात एक गोष्ट आहे, ती चांगली आहे वाईट आहे, योग्य अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे, पण ती शारदामुळे कुठेतरी डिस्टर्ब होते आणि त्याला असं वाटत राहतं की अरे थांब ना, तू मध्ये मध्ये करू नको, किंवा तू त्याच्या अपेक्षेप्रमाणे शारदा जर नाही वागली तर त्याची चिडचिड होते. त्याचा ऑफकोर्स मुलगा म्हणून सॉफ्ट कॉर्नर आईसाठी आहेच आणि आई त्याच्या जास्त जवळ आहे कारण ती आई आहे शेवटी, त्यामुळे बायकोवर चिडचिड होणं. आणि मग शारदाचं म्हणणं असतं की ठीक आहे, हक्काचं माणूस असतं त्याच्यावरच चिडचिड होते, जर आपलं प्रेम असेल तरच आपली चिडचिड होते आणि आपण आपला जो राग असतो, जे आपलं म्हणणं असतं ते आपल्या माणसावर आपण काढू शकतो. तर अशी सगळी एकमेकांमध्ये गुंफलेली नाती आहेत. माझी मुलं आहेत तर त्यांच्याबरोबरची समीकरणं तर आणखीनच वेगळी आहेत. पण हीच तर गंमत आहे ना, म्हणजे सगळं जर सलग आणि त्यामुळे सपक दृष्टीने एकमेकांबरोबर रिॲक्ट होत राहिले तर त्यातली त्या नात्यातली गंमत नाही येणार, ती जगण्यातली गंमत नाही येणार, कुठेतरी वरखाली आहे म्हणून ती गंमत आहे, असं हे नाईक फॅमिलीचं शारदाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ती तशी वागते. बरोबर. वा, शारदा नेमकी कशी आहे ती आम्हाला तुझ्याकडनं उलगडली, पण इतकी समंजस बायको